नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्टार प्रवाहाची मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका सुरू होऊन अवघे 5 महिने उलटले तरीसुद्धा मालिका TRPच्या कारणास्तव निरोप घेत आहे. मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी मालिका वाचवण्यासाठी खूप धडपड सुरू आहे. तसेच मालिका पुन्हा सुरू होणार असा निर्धार त्यांनी केला आहे. 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार असा निर्धार लोकसभा खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेसाठी 50 लाखाचा निधी दिलाय, तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मालिकेसाठी 10 लाखाची देणगी दिली. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, अमोल कोल्हे यांनी सांगितले की मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका बंद करण्यात आली. 2014 सालापासून जेव्हा मोदी सरकार आले तेव्हापासून विचाराचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम मोदी सरकार सातत्याने करते. पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड अमोल कोल्हेंना उद्देशून म्हणाले, जेव्हा तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका साकारली तेव्हा सर्वात आधी विरोध करणारा मीच होतो आणि मला त्याचा अभिमान आहे. त्यावेळी मला शरद पवार साहेबही ओरडले होते, अशी विरोधी भूमिका तू घ्यायला नकोस. पण मी एकदा घेतलेली भूमिका कधीही मागे घेत नाही. तुमच्या नथुरामच्या भूमिकेला माझा विरोध होता आणि राहील, पण मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेसाठी मी 10 लाखाची देणगी जाहीर करतोय. अमोल कोल्हे म्हटले की खंत मात्र एका गोष्टीची व्यक्त करतो. 2017 मध्ये राजकारणात आलो नव्हतो. त्यावेळी चुकीने केलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेसाठी बाह्य सरसावून रोखणारे हात ज्योतिराव फुलेंची भूमिका करतोय म्हणून शाबासकी द्यायला पुढे येताना दिसले नाहीत. याची खंत मात्र मनात कायम राहील. त्यावेळी सुद्धा ही गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो की मी सुरुवातीला म्हणालो, महाराष्ट्रात धर्म लढायचं सांगतो, रडायचं नाही. 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात, मला आता माहीत नाही कोणत्या माध्यमात, कोणत्या वाहिनीवर, कोणत्या प्लॅटफॉर्मवर, पण त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार आहे. कारण ही बांधिलकी आहे. मला माध्यम माहीत नाही, पैसा कसा उभा राहणार मला माहीत नाही. मला फक्त एवढंच माहीत आहे, जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आहे.